व्हायरल फीवर झाला की लोक उपचार घ्यायला लागले आहेत खरे, पण व्हायरल फीवरमुळे तुम्हाला माहिती आहे का की तुमचं हार्ट कमजोर होऊ शकतं. व्हायरल फीवरमुळेच तुम्हाला असलेले जुने आजार याची माहिती होऊ शकते. तुम्ही व्हायरल फीवरसाठी किती दिवसांचं औषध घेता? 1-2 दिवसांचं, आठवड्याभराचं, अँटीबायोटिक्स, फार फार तर महिन्याभराचं औषध घेत असाल. पण याची कल्पना आहे का की 6-6 महिनेसुद्धा कधी कधी यासाठीचे उपचार घ्यावे लागतात? तुम्ही हे कधीच ऐकलं नाही आहेत का? पण याच आणि अशाच महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला जाणून घ्यायची आहेत. व्हायरल फीवर किती डेंजरस असू शकतो, तो जीवघेणा ठरू शकतो आणि तो कसा जीवघेणा ठरू शकतो, आणि व्हायरल फीवर तुम्हाला तुमच्या जुन्या आजारांची माहिती करून तुमचा जीवही वाचवू शकतो, तो कसा? या सगळ्यांची उत्तरं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला घ्यायचं आहे. आणि त्यासाठी मी इथं आहे सायन हॉस्पिटलमध्ये. सायन हॉस्पिटलचे प्रोफेसर आणि मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉक्टर नितीन कर्णिक माझ्यासोबत आहेत. सर, स्वागत आहे तुमचं हेल्थ टॉकच्या या पॉडकास्टमध्ये. डॉक्टर, खरं तर असं आहे ते म्हणजे की व्हायरल फीवर म्हटलं की आम्हाला वाटतं की ठीक आहे, व्हायरल फीवर 2-3 दिवसात बरा होतो किंवा मग 2-3 दिवस व्हायरल फीवर त्रास देतो. पण या व्हायरल फीवर बदलतोय असं सुद्धा काही जण बोलतात. तुमच्याशी बोलले तेव्हाही मला ही गोष्ट लक्षात आली. तर व्हायरल फीवर खरोखर बदलतोय का? आता सध्या व्हायरल फीवरचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ह्याच्यात आधी कसं होतं की तुम्हाला साधारण कळायचं की शिंका आल्या, सर्दी आली, डोळ्यातनं पाणी आलं, थोडासा खोकला आणि प्रचंड अंगदुखी, आणि मग आपण म्हणायचो फ्लू झाला का 2-3 दिवस रेस्ट घेतली आणि तुम्ही रिकवर होता. आता जे सीझन बदलत आहेत त्याच्यामुळे व्हायरल फीवरचं प्रमाण वाढतंय. त्याच्यामध्ये एक व्हायरल फीवर जो सगळीकडे आहे तो म्हणजे डेंग्यू फीवर. आणि हा डेंग्यू हे व्हायरस आहे आणि ते डासापासून त्याचा प्रादुर्भाव होतो. तर ह्या डेंग्यू फीवरमध्ये इवन मृत्यू होऊ शकतात, कारण हे डेंग्यू फीवर हा जो व्हायरल फीवर आहे तो आधी येतो 5-7 दिवस. त्याला ब्रेकबोन फीवर पण म्हणतात, कारण तो 40 डिग्री टेम्परेचरपर्यंत म्हणजे 104-105 फीवर जातो आणि ह्याच्यामध्ये प्लेटलेट्स कमी होतात. त्याच्यामुळे एक डेंग्यू फीवरचं लक्षण का तुमचा प्लेटलेट्स कमी होतात आणि त्या डेंग्यू फीवरमध्ये तुमच्या जे कॅपिलरीज असतात त्यांना डॅमेज होऊन लंगमध्ये पाणी साचतं, हार्टचं पंपिंग फंक्शन कमी होतं, किडनीवर इफेक्ट होतं. त्याला आम्ही कॉम्प्लिकेटेड डेंग्यू म्हणतो. आणि हे कसं होतं का बाबा तुम्हाला 3ऱ्या दिवशी प्लेटलेट काउंट 1.5 लाख आहे, 4थ्या दिवशी 1 लाख होतो, 5व्या दिवशी 50,000 होतो. आणि हे असे प्लेटलेट पडायला लागले की लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. तर एक हे डेंग्यू फीवर आहे. आता ह्याच्यामध्ये ब्रेनवर परिणाम होतो, म्हणजे कन्व्हल्जन्स येऊ शकतात, बेशुद्ध होऊ शकतो माणूस, हार्ट वीक होऊन अगदी इजेक्शन फ्रॅक्शन 15-20% होतं, लंगमध्ये फ्लुइड जमा होतं, मग त्यांना कधी कधी ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी होऊन त्यांना व्हेंटिलेटर लागायची शक्यता असते. आणि सर्वात भीतीचं वातावरण जे ॲक्च्युअली तेवढं जस्टिफाईड नाही आहे की प्लेटलेट काउंट पडायला लागले का लोकांना वाटतं की प्लेटलेट ट्रान्सफ्युजन मिळायला पाहिजे. पण प्लेटलेट्सचं ना आम्ही एक 10 ते 20 हजार कट ऑफ ठेवतो. म्हणजे आपले नॉर्मल प्लेटलेट काउंट 1.5 ते 2.5 लाख आहे. लोकांचं कसं होतं 90,000 झाले की पण रडारड चालू होते, घ्यायचं प्लेटलेट काउंट पडलं. 50,000ला तर लोकांना वाटतं अगदी नरकच गेलाच. पण तसं नाही आहे. 20,000पर्यंत आपल्याला पॅनिक करायची गरज नाही. 10,000च्या खाली प्लेटलेट गेले तरच आम्ही प्लेटलेट ट्रान्सफ्युजन देतो. अनलेस बाबा प्रेग्नंट लेडी आहे, तिला डिलिव्हरी आहे, तर मग तिला प्लेटलेट देऊन 50,000 ते 80,000पर्यंत काउंट ठेवतो. हा झाला डेंग्यू फीवरचा भाग. दुसरं म्हणजे आता व्हायरल फीवर एक इन्फ्लुएन्झा ए म्हणून आले. आता इन्फ्लुएन्झा हा प्रकार असा आहे की त्याचं जे जीन्स आहेत ते अँटीजन्स ते म्युटेट होतात. त्याच्यामुळे तुम्हाला मागच्या वर्षी व्हायरल फीवर झाला त्याचे अँटीबॉडीज ह्या वर्षी उपयोगी येत नाहीत. आणि हा जो व्हायरल फीवर चेंज होत जातो ह्याच्यामध्ये काही दिवस 7, 8, 9, 10 दिवस पण ताप राहतो आणि मग त्याच्यानंतर एक कॉम्प्लिकेशन चालू होतात. म्हणजे साधं सर्दी ताप येतो, तुम्हाला वाटतं 2 दिवसात जाईल. बरं, लोक आले की पहिल्याच दिवशी लोकांना डायग्नोसिस पाहिजे असतं, मलेरिया आहे, लेप्टो आहे, डेंग्यू आहे, व्हायरल आहे. त्याच्यामुळे पहिल्या दिवशी सगळे ब्लड टेस्ट केले जातात. तर लेप्टो डेंगचे ब्लड टेस्ट पहिल्या दिवशी पॉझिटिव्ह येत नाही, फक्त मलेरियाचे येतात. आणि हा व्हायरल फीवर जर तुम्हाला सर्दी खोकल्याने चालू झाला आहे तर तो व्हायरल न्यूमोनियावर पण जातो.
तर डॉक्टर पण बोलूयात, पण तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे की पहिल्या दिवशी म्हणजे टेस्ट हा एक खरं तर डॉक्टर इथे फसवूही शकतात, सॉरी, पण टेस्टमध्ये अनेकदा फसवलं जातं. बऱ्याचदा टेस्ट रिपीट करायला लावतात. तर त्यामुळे आयडियली जेव्हा ताप येतो तेव्हा टेस्ट किती दिवसात करायची असते? पहिल्या दिवशी तुम्ही केलं तर फक्त मलेरियाचा ब्लड स्मिअर करायला पाहिजे आणि काउंट्स, आणि तो तिसऱ्या दिवशीपर्यंत नाही गेला तर चौथ्या दिवशी तुम्ही लेप्टोस्पायरोसिस आणि डेंग्यूची टेस्ट करून घ्या. आता चिकनगुनियाला काय होतं, तुम्हाला जॉईंट पेन्स होतात आणि ते ताप गेला तरी ते जॉईंट पेन 6-6 महिने राहतात आणि इतके सिव्हिअर होतात की माणूस चालू पण शकत नाही. लेप्टोस्पायरोसिस हा वेगळाच प्रकार आहे तापामध्ये, त्याच्यामुळे तिथे तुम्हाला जॉन्डिस असतो, किडनी फेलियर होतं, तर आम्हाला ते पटकन पिकअप होतं. पण हे व्हायरल फीवर्समध्ये हे जो इन्फ्लुएन्झा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थ्रोट स्वॅब करायला लागतो. म्हणजे आम्ही घशाचा स्वॅब पाठवतो, कोरोना करायचो एक्झॅक्टली. आणि आपल्याकडे BMCमध्ये जे कस्तुरबा हॉस्पिटल आहे तिथे हे PCR टेस्ट फ्रीमध्ये होते आणि आम्ही तिथे स्वॅब पाठवतो. ते फक्त एक PCR टेस्ट आहे, त्याच्यामुळे 50चं किट, एक सॅम्पल आलं तेवढं की ते ओपन करायला लागतं. ते एक टेस्ट करणं शक्य नाही आहे आणि 2 ते 3 दिवसात आपल्याला त्या थ्रोट स्वॅबचा पॉझिटिव्ह रिपोर्ट येतो. येऊयात या आपण A1 असं तुम्ही म्हटलात त्या इन्फ्लुएन्झा एकडे. पण त्याच्या आधी मला म्हणजे मी पाहिलेल्या पेशंटबद्दल विचारायचं आहे आणि मला तेव्हा असा पहिल्यांदा प्रश्न पडला की व्हायरल फीवर खरोखर बदलतोय का? तर झालं असं होतं ते म्हणजे की काही वृद्धांना मी पाहिलं होतं, त्यांना ताप आला होता. ताप आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर स्वेलिंग होतं, पायावर स्वेलिंग होतं. ताप गेला पण हे स्वेलिंग म्हणजे ही सूज काही जात नव्हती. तेव्हा मी डॉक्टरांना पहिल्यांदा हा प्रश्न विचारला की खरोखर व्हायरल फीवर बदलतोय का? तर तेव्हा डॉक्टरांनी खूप इंटरेस्टिंग माहिती दिली होती आणि मला असं वाटलं की त्या माहितीनं अनेकांचे डोळे उघडू शकतात किंवा अनेकांना धोक्याची घंटा लक्षात येऊ शकते. तर डॉक्टर, हे शरीरावर स्वेलिंग येतं तापाच्या वेळेस, ते कशाचं लक्षण असतं आणि ते ताप गेल्यानंतरही जात नाही? आता कसं होतं का, ह्या व्हायरल फीवरमध्ये हार्टवर परिणाम होऊ शकतो, हृदयावरती. आणि त्याच्यामुळे आता सपोज तो एक एल्डरली गृहस्थ आहेत की त्यांना हार्ट अटॅक येऊन गेला आहे किंवा काही कारणामुळे त्यांचं हार्टचं कॉन्ट्रॅक्शन वीक आहे, तर त्यांचं जर इजेक्शन फ्रॅक्शन, पंपिंग फ्रॅक्शन 30-40% आहे, तर एरवी दैनिक जीवनामध्ये दॅट इज ओके. पण हा व्हायरल ताप येऊन गेल्यानंतर 8 दिवसात ते किंवा पहिल्या इव्हन 2-4 दिवसात हार्टचं पंपिंग कमी होऊन त्यांच्या चेहऱ्यावर सूज होऊ शकते. म्हणजे साधं व्हायरल फीवरचं निमित्त जे कोणाला ॲक्च्युली 3 दिवसात फुल्ली रिकव्हरी व्हायला पाहिजे, पण तुम्हाला जर प्री एक्झिस्टिंग काही हार्ट एलिमेंट असेल तर ह्या लोकांना हार्टचं कॉन्ट्रॅक्टिलिटी अजून कमी होऊन ते कार्डियक फेलियरमध्ये जाऊ शकतात. त्याच्यामुळे तो व्हायरल फीवर होऊन गेल्यावर आम्ही बघतो ते अरे इजेक्शन फ्रॅक्शन 40% होतं, 40चं आता 20% झालं. जसं काही इन्स्टन्सेसमध्ये त्यांच्या किडनीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्पेशली जर डायबेटिक असेल आणि ऑलरेडी किडनी फंक्शन थोडं बॉर्डरलाईन कॉम्प्रोमाइज्ड असतं की क्रिएटिनिन 2 असेल, 2.5 असेल, आणि हा व्हायरल फीवर होऊन गेला की 4 दिवसात अरे क्रिएटिनिन 5 झालं, 6 झालं, आणि कधी तर मग डायलिसिस जायला लागतं त्यांचा जीव वाचवायला. हे दुसरं. आणि तिसरं म्हणजे हे जे पायावर सूज होते, जॉईंट्सवरती जर सूज असेल तर हे चिकनगुनियामध्ये आजकाल आम्ही बरंच बघतो की त्याला आम्ही रिॲक्टिव्ह आर्थरायटिस बोलतो. म्हणजे व्हायरल फीवर होण्याचं निमित्त, पण त्या व्हायरसेसमध्ये जे अँटीजन्स असतात त्यांचे जे अँटीबॉडीज आपल्या शरीराच्या जे जॉईंट्स आहेत तिकडल्या स्ट्रक्चरची क्रॉस रिॲक्ट करतात. त्यामुळे तुम्हाला जॉईंट स्वेलिंग येतं, पायाला स्वेलिंग येतं, चालणं फिरणं मुश्किल होतं, आणि मग ती ट्रीटमेंट रेजिमेन तुमची पूर्ण वेगळी आणि प्रोलॉंग्ड होते. पण आता डॉक्टर, तुम्ही जसं म्हणताय त्याप्रमाणे इतर डॉक्टरांकडनं याच्याबद्दलचं डायग्नोसिस केलं जात नाही किंवा याच्याबद्दल फारसे डॉक्टर बोलताना आपल्याला पाहायला मिळत नाही. तर मग आपल्याला कसं लक्षात येईल? तुम्ही आत्ता काही साधारण लक्षणं सांगितलेली आहेत, पण हार्टचा त्रास आहे का, किडनीचा त्रास आहे का, किंवा हे डायबिटीजमुळे होत आहे का, हे व्हायरल फीवरच्या वेळेसच टेस्ट करायचं का आणि कशा पद्धतीने टेस्ट करायचं, काय टेस्ट करायचं? का आता तुम्हाला एक तर आपले टोटल काउंट्स करायला लागतात, युरिन CBC, मग युरिन रुटीन, कारण साधारण डायबेटिक असेल तर बाबा युरिनरी इन्फेक्शन आहे का पहिल्यांदा, की त्यांना अँटीबायोटिक्स द्यायला लागतात. मग चेस्ट एक्सरे साधारण करतो की बाबा कुठे न्यूमोनियाचा पॅच आहे की नाही, जॉईंट पेन्स, आणि आपलं क्रिएटिनिन. सपोज डोळ्यामध्ये थोडी कावेळीची झाक असेल तर आपण LFT करतो आणि लिव्हर फंक्शन टेस्ट करतो. आणि जर ह्याच्या पुढे
आपल्याला डायग्नोस्टिक बाबा त्याला न्यूमोनिया आहे तर आम्ही थ्रोट स्वॅब पाठवतो PCR साठी. आणि 2D एको हे हार्टचं फंक्शन आम्हाला वाटलं की त्याला दम लागतोय, ऑन एक्झामिनेशन त्याच्या लंगमध्ये फ्लुइड आहे तर आम्ही एको करून घेतो. आता चिकनगुनियासाठी स्पेशल टेस्ट लागते आपल्याला, ते IgM आणि IgG अँटीबॉडीज आपण करतो. आणि हे चिकनगुनियाबद्दल काही पेक्युलियर गोष्ट आहे की एक 5-7 वर्षापूर्वी ते रुरल एरियात म्हणजे पुणे आणि त्याच्या आजूबाजूच्या एरियात जास्ती होतं. मुंबईमध्ये चिकनगुनिया नव्हता. पण आता हळूहळू असं दिसतंय की आपल्याकडे पण फीवर येऊन जातो. काही वेळेला तो फीवर एकदम माइल्ड असतो, त्यामुळे लोकांच्या लक्षात पण राहत नाही का फीवर आलेला. जसं बऱ्याच वेळा व्हायरल फीवरला कसं आज मला बरं नाही वाटत, 2 दिवस रजा घेतली बरं झालं, पण 15 दिवसानंतर जे जॉईंट्स इन्व्हॉल्वमेंट होतात ते अतिशय तीव्र असू शकतं. आणि तेव्हा पेशंटला आठवून सांगायला लागतं की नाही मला तेव्हा ताप आलेला, तेव्हा थोडं अंग दुखलेलं, पण त्याच्यानंतर 7 दिवसांनी हे पाय सुजले, जॉईंट पेन झाले, मी चालू शकत नाही, तर मग ते आम्हाला चिकनगुनियाची टेस्ट करायला लागते. तर डॉक्टरांकडनं आपण हे समजून घेतलं की आता शहरी भागात सुद्धा चिकनगुनिया येतोय. पण मला खास करून सांगायचं ते म्हणजे की डॉक्टर दररोज म्हणजे डॉक्टर MICUमध्ये हे इथं बघतात, तर मेडिकल इंटेन्सिव्ह केअर युनिट हे डॉक्टर त्याचे HOD आहेत आणि 150 ते 200 पेशंट ते दिवसाला इथं ॲडमिट करतात. व्हायरलच्या काळात ते वाढतात, त्यामुळे डॉक्टरांकडे येणाऱ्या पेशंटबद्दल पण आपण थोडंसं समजून घेतलं पाहिजे. डॉक्टर, तुम्ही जसं म्हटलात त्याप्रमाणे की आता शहरी भागात चिकनगुनिया येतोय, शहरी भागात वाढलेल्या व्हायरल फीवरचे प्रकार कुठले आणि काय त्याच्यात वेगळे पण दिसतं, कारण संपूर्ण राज्यातनं आणि देशातनं इथं पेशंट येत असतात, म्हणून हा प्रश्न आहे. आता बऱ्याच वेळा ना आपलं शहरी भाग आणि रुरल भाग हे डिस्टिंक्शन एवढं क्लिअर झालेलं नाही आहे, कारण फ्लोटिंग पॉप्युलेशन आहे. आपल्याकडे मायग्रंट पॉप्युलेशन येतं, जे इथे कामाला येतं, बिल्डिंगवर असतं. तर आता हे जे लोक ताप घेऊन येतात किंवा त्यांना इथे आल्यानंतर ताप येतात, आम्हाला त्यांचं बॅकग्राऊंडची हिस्ट्री घ्यायला लागते. किंवा आता साधारण सपोज कोणाला 1 महिना ताप आहे आणि तो UP बिहारहून आला आहे, तर तिथे काला आजार नावाचा प्रकार आहे तापाचा, की तो 6-6 महिने 1-1 वर्ष पण ताप राहतो. त्याच्यामध्ये आपली स्प्लीन आणि लिव्हरची साईज वाढते आणि त्याच्या स्पेसिफिक ब्लड टेस्ट आहेत आणि ट्रीटमेंट पण टोटली वेगळी आहे. त्यामुळे आम्हाला बरं दुसरं का जे रुरल एरियामधनं आलेत, ज्यांचा आपला कॅटलशी संबंध जास्ती आहे, घरी गोठा आहे आणि ह्या लोकांना बऱ्याच वेळा कच्चं दूध पियायची सवय असते आणि ह्यांना फीवर येतो, बॅकएक असतो. आणि बऱ्याच वेळा काय होतं का बॅकएक एवढा कॉमन सिम्पटम आहे की त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. त्याच्यानंतर हळूहळू जॉईंट पेन्स होतात. त्यांना ब्रुसेलोसिस नावाचा तापाचं कारण असतं, ते दॅट बॅक्टेरिया इज ब्रुसेलोसिस, आणि त्यांनी बॅकएक, जॉईंट पेन्स आणि प्रोलॉंग फीवर होतं. तर हे आम्हाला इथे जे चॅलेंजेस असतात की कुठल्या एरियातनं पेशंट आलं आहे, त्याला त्याची बॅकग्राऊंड काय आहे, की आता काही सपोज कोकणामधनं आलेले आहेत की तिकडे काही एक स्पेसिफिक प्रकारचे फीवर असतात किंवा फीवर विथ मेनिंजायटिस आलं, तर मग दॅट इज अ डिफरंट पॅन्डोराज बॉक्स. मेंदूपर्यंत जर ताप पोचला तर काही आपल्याकडे व्हायरसेस आहेत की त्यांनी ब्रेनला सूज येते, त्याला आपण व्हायरल एन्केफलायटिस बोलतो. आणि असे रुग्ण आमच्याकडे येतात की ज्यांना एकदा कन्व्हल्जन्स म्हणजे आपण आकडी म्हणतो किंवा मिरगी म्हणतो, ते कन्व्हल्जन्स चालू झाले की 10-15-20 कन्व्हल्जन्स 12 तासामध्ये येतात आणि तोपर्यंत ते कोमामध्ये जातात, त्यांचा श्वास बंद पडतो, त्यांना व्हेंटिलेटरवर टाकायला लागतं आणि मग ते CT स्कॅन किंवा MRI, मग CSF असं म्हणजे पाठीतनं पाणी काढून त्याचा तपास, ब्रेनचा MRI, आणि मग ते कन्व्हल्जन्स कंट्रोल करून कधी त्यांना 1-1 महिना पण व्हेंटिलेटरवर राहायला लागतं. तुम्ही काला आजाराचा उल्लेख केला होता. आता जनरली आपल्याकडचं सध्याचं सगळं गणित बघितलं सामाजिक आणि राजकीय, तर हा संसर्गजन्य आजार असतो का हे सुद्धा जाणून घेण्यामध्ये मला क्युरिओसिटी आहे. हां, काला आजार हा संसर्गजन्य आहे. कसा पसरतो तो? तिथे एक प्रकारची त्यांच्याकडे एक ते सँडफ्लाय असते. अच्छा. ती सँडफ्लाय त्या कॅटल ते इन्फेक्टेड असतात. ते सँडफ्लाय त्या कॅटलला बाईट करते, त्यांच्या डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये ते ग्रो होतात आणि मग दे बाईट द ह्युमन्स. अच्छा, ओके. आणि मग समजा या अशा लोकांच्या संपर्कात सान्निध्यात आपण आलो तर आपल्याला त्रास होऊ शकतो? नाही, म्हणजे ह्युमन टू ह्युमन ट्रान्समिशन इज नॉट देअर. ओके. पण मग दूध घेत असताना मात्र ते ब्रुसेलोसिस, ते काला आजारला नाही, ते ब्रुसेलोसिसला कच्च्या दुधातनं ब्रुसेलोसिस होऊ शकतं. त्यामुळे आपण जे पॅश्चरायझेशन करतो, जे दूध उकळवतो,
त्याच्यामुळे ब्रुसेलोसिस होण्याची शक्यता दुर्मिळ होऊन म्हणजे जाते. कच्चं दूध न न पिण्याचा सल्ला पिण्याचा सल्ला आहे. आजच्या काळामध्ये. डॉक्टर, आणखीन एक आहे ते म्हणजे की जसं तुम्ही मगाशी उल्लेख केलात तोच, की हा जो काही H1चा ए नावाचा इन्फ्लुएन्झाचा इन्फ्लुएन्झा ए H1. तर आलेला आहे, तर तो म्हणजे कसा ओळखायचा तो झालाय किंवा होतो आहे, किंवा किती पेशंट्स आत्ता आपल्याकडे याचे आढळतात? हां, तर इन्फ्लुएन्झा ए साधारण म्हणजे बराच कॉमन आहे. त्याला सगळ्या रुग्णांना काही थ्रोट स्वॅब करायची जरूर नसते, कारण तुमचं जर ब्लड म्हणजे साधा ताप आला, ब्लड प्रेशर मेंटेन्ड आहे, थोडा घसा धरला आहे, तर ठीक आहे, आम्ही साधं तापाचं मेडिसिन औषध देतो, 2-3 दिवसात ते सेटल होऊन जातं. पण जे आपले जे एल्डरली पॉप्युलेशन आहे, जिरियाट्रिक पॉप्युलेशन आहे, त्यांना हा 3 दिवसाचा ताप हानिकारक होऊ शकतो. म्हणजे त्यांना तो स्प्रेड होऊन घशामधनं स्प्रेड होऊन तो व्हायरस खाली जाऊन त्याला व्हायरल न्यूमोनिया होऊ शकतो. आणि असा न्यूमोनिया झाला की तुमचं ऑक्सिजन लेवल म्हणजे सपोज माझ्याकडे कॅज्युअल्टीत आला का बाबा 4 दिवसाचा ताप आहे, खोकला आहे, आणि आम्ही साधं पल्स ऑक्सिजन सॅच्युरेशन बघितलं आणि ते 80-85 झाले, नॉर्मली 96च्या वर 95च्या वर पाहिजे, देन कसं आम्हाला कळतं की ह्याला लंगमध्ये प्रॉब्लेम आहे. तर बॅक्टेरियल न्यूमोनिया असेल तर एक्सरे केला तर एक्सरेवर तो पॅच क्लिअर कट दिसतो. व्हायरल न्यूमोनियाचा जो पॅच असतो तो अस्पष्ट असतो, म्हणजे आम्ही त्याला इंटरस्टिशियल न्यूमोनिया बोलतो. म्हणजे एक्सरेत फार क्ल्यू नसतात पण त्याचं सॅच्युरेशन कमी झालं, मग आम्ही ओळखतो हा व्हायरल फिवर आहे. म्हणजे असं माझ्याकडे एक मध्ये डिलिव्हरी झालेले पेशंट आलेली, ती कल्याण डोंबिवलीला एका हॉस्पिटलमध्ये डिलिव्हर झाली. तिचं सॅच्युरेशन कमी झालं, श्वास आलेला, इथे आली, आणि तेव्हाच आल्या आल्या आम्ही तिचा इन्फ्लुएन्झा एचा थ्रोट स्वॅब पाठवला. तिला आपल्याकडे ओसलटॅमिव्ह म्हणजे टॅमिफ्लू आपण जे बोलतो ते अतिशय 100% उपयोगी आहे तुम्ही वेळेत चालू केलं तर. तिला आम्ही चालू केलं, ती ऑलमोस्ट नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटरवर 2 आठवडे होती, आणि 3ऱ्या दिवशी तिचा तो कस्तुरबाला पाठवलेला स्वॅब पॉझिटिव्ह आला. पण तिला आम्ही आल्या आल्या ते टॅमिफ्लू चालू केलेलं, त्याच्यामुळे 7-8 दिवसात ती हळूहळू बरी झाली, ऑक्सिजन रिक्वायरमेंट कमी झाली आणि घरी गेली. या म्हणजे जसं इन्फ्लुएन्झाचे वेगवेगळ्या तुम्ही स्वॅब टेस्ट म्हटलात, पण मग ब्लड टेस्टमधनं पण हे लक्षात येतं का, आणि केव्हा म्हणजे त्याची काय साधारण लक्षणं असू शकतात? ब्लड टेस्टमध्ये काय होतं, काही डायरेक्टली काय व्हायरल कल्चर्स नाही होत, ते थ्रोट स्वॅब ह्याला होतात. आता हे जे इन्फ्लुएन्झाचे तुम्ही गेल्या दशकामध्ये जर बघितले तर आधी एव्हियन इन्फ्लुएन्झा आलं, बर्ड फ्लू, त्याच्यानंतर स्वाईन फ्लू आलं, आता परत हे ह्युमन इन्फ्लुएन्झा H3N2 परत आलेलं आहे. तर हे प्रकार बदलत जातात, कारण ते व्हायरस इटसेल्फ हे बहुरूपी आहे, ते म्युटेशन करून आपल्याला चकवा देत असतो, वेगवेगळं रूप देत राहतं, आणि कुठच्या सोर्समधनं येतं त्याप्रमाणे ते बदलतं. पण मेन ह्या सगळ्या व्हायरसेसमुळे मेन ऑर्गन जे इन्व्हॉल्व्ह होतं ते लंग्सला अटॅक केलं तर तुम्हाला जसं कोविडमध्ये ARDS व्हायचा, कोविड लंग्स व्हायचा, तसं इथे त्या इन्फ्लुएन्झामुळे लंगवर इफेक्ट होऊन व्हेंटिलेटर लागायचे चान्सेस जास्ती असतात. त्याच्यामुळे ते आम्हाला बघायला लागतं का, एक नजर ठेवायला लागते का पल्स, ब्लड प्रेशर, सॅच्युरेशन बरं आहे, ठीक आहे, किडनी नॉर्मल, LFT नॉर्मल, ठीक आहे, 3 दिवसाचं साध्या औषधाने पेशंट बरं होणार. पण ह्याच्यापैकी एकही जर ऑर्गन इन्व्हॉल्वमेंट असेल तर आम्ही त्याला ॲडमिट करतो, किंवा 2 किंवा 3 ऑर्गन इन्व्हॉल्वमेंट असेल तर सरळ ICUमध्ये ॲडमिट करतो, कारण मग त्याला व्हेंटिलेटरची गरज लागू शकते, त्याचं ब्लड प्रेशर खाली होतं, मग त्याला ते ब्लड प्रेशर बूस्टिंग आम्ही आयनोट्रोप्स म्हणतो हे औषधं लागू शकतात. त्यामुळे हे व्हायरल फिवर वेन इट इन्व्हॉल्व्स मल्टिपल ऑर्गन्स, हे कॉम्प्लिकेटेड स्टेटमध्ये मग तुम्हाला ICUमध्ये पेशंट ठेवायला लागतो. आणि हे एल्डरली लोकांच्यात मल्टिपल ऑर्गन इन्व्हॉल्वमेंट इज मोर कॉमन, कारण त्यांची प्रतिकारशक्ती तेवढी कमी झालेली असते. काही मी वृद्धांमध्ये असं सुद्धा पाहिलंय की त्यांना ताप आला आणि त्याच्यानंतर त्यांचे म्हणजे फॉस्फेट, सोडियम असे जे व्हायटल्स आहेत ते अचानक घसरत गेले किंवा कमी झाले, किंवा अनेक पेशंटमध्ये असं दिसायला लागलं. तर त्याची काय कारण असतात? केवळ ताप हे त्याचं कारण असतं, की तापामध्ये पाणी न पिणं हे कारण असतं, की वेगळ्या कुठल्या आजाराचं हे लक्षण आहे? आता काय होतं ना की एक 30 ते 40% एल्डरली लोकांना ब्लड प्रेशर असतं, आणि ह्या ब्लड प्रेशरमध्ये काही मेडिसिन्स अशी आहेत की ज्यांच्यात एक अंशात प्रमाणात डायुरेटिक्स असतात. म्हणजे आपलं क्लोरथॅलिडोन, हायड्रोक्लोरथायझाईड, की हे डायुरेटिक हे औषध असं आहे की किडनीमधनं तुमचं सोडियम, एक्सेस सोडियम लोड एक्सक्रीट करून BP वर कंट्रोल करायचा प्रयत्न करतं.
आता असे काही काही जर रुग्ण असतील का उन्हाळ्यामध्ये आम्ही बघतो की इफ यू आर टेकिंग दीज ड्रग्स, हे डायुरेटिक्स चालू आहेत आणि सॉल्ट रिस्ट्रिक्शन तो पेशंट काटेकोरपणे पाळतो आणि उन्हाळ्यात आपल्याला स्वेटिंग जास्ती होतं, त्यात ताप आला तर प्रचंड, म्हणजे कधी कधी 1 ते 1.5 लिटर स्वेट निघू शकतं. स्वेटमध्ये यू आर लुझिंग सोडियम अँड क्लोराईड आणि बऱ्याच वेळा इन्स्टेड ऑफ म्हणजे तुम्ही इलेक्ट्रॉल सोल्युशन पियाच्याऐवजी फक्त पाणी पिता, तर यू आर लुझिंग स्वेट, सोडियम क्लोराईड म्हणजे बिकॉज ऑफ द ड्रग तुमच्या किडनीमधून, बिकॉज ऑफ इट इज हॉट सो यू आर स्वेटिंग आणि तुमच्या तापामुळे तुम्ही जास्ती अजून तुम्हाला घाम येतोय आणि रिप्लेसमेंट फक्त पाण्याने होते. त्याच्यामुळे ते लो सोडियम अजून लो होत जातं आणि सोडियम लो झालं की त्याचा पहिला परिणाम तुमच्या ब्रेनवर होतो आणि यू बिकम ड्राउझी. त्याच्यामुळे त्यांना विशियस सायकल होतं, म्हणजे दॅट सपोज ते एकटे असतील घरी किंवा फक्त मग किंवा फक्त म्हणजे ते एल्डरली दोघं जोडपं एकटं आहे, मुलं परगावी आहेत, तर अशा वेळी सावरणारं आणि सांभाळून घेणारं कोण नसतं. म्हणजे तापामुळे ती झोपले असं होऊन ती शेवटी ते सोडियम कमी होऊन पेशंट कोमात जातो. त्याच्यामुळे ते पीपल हू आर ऑन डायुरेटिक्स आणि स्पेशली इन एल्डरली, इन विंटरमध्ये तेवढा प्रॉब्लेम होत नाही कारण तेवढं स्वेटिंग होत नाही, पण समरमध्ये हे हायपोनायट्रिमिया आणि त्याच्याबरोबर मग ते कॅल्शियम फॉस्फरस कमी होणं, पोटॅशियम कमी होणं, हे आम्ही तापाबरोबर जास्ती बघतो. आणि मग ताप राहिला बाजूला आणि दिस इलेक्ट्रोलाइट डिस्टर्बन्सेस ॲज यू राईटली सेड कॅन बी अ कॉज ऑफ मॉर्टॅलिटी. आता तुम्ही खरं तर म्हणजे ही गुंतागुंतीचीच गोष्ट आहे. एल्डरली पॉप्युलेशनमध्ये ज्यांना हाय बी पी आहे ते इलेक्ट्रोल घेऊ शकतात का तापामध्ये, हा एक महत्त्वाचा आणि मेजर प्रश्न आहे. कारण अनेकदा असं होतं की हाय बी पी आहे तर आम्हाला हे अवॉइड करायला सांगितलं. नाही, तुम्ही इलेक्ट्रॉल नक्की घेऊ शकता आणि ते घ्यावं. किती प्रमाणात घ्यायचं म्हणजे ते कंटिन्यू? हा म्हणजे कसं आहे की तुम्हाला चक्कर म्हणजे काही वेळा कसं होतं बीपी, त्या हाय बीपी वाल्यांचा लोकांना पण बीपी लो झालं तर कळतं आणि त्यांना जर स्वेटिंग जास्ती झालेले आहे तर साधारण म्हणजे ते एक लिटरमध्ये आपण जे करतो 1 लिटर पाण्याच्या बाटलीत ते पाणी घालून ते दिवसभरात ते घेऊ शकतात. गरज लागली तर 2 लिटर पण घेऊ शकतात. त्याला काहीच कॉन्ट्राइंडिकेशन नाही आहे. फक्त लक्ष ठेवून म्हणजे गटागट नाही प्यायचं, थोडं थोडं. नाही पिऊ शकतात असं काही नाही, बट ॲट द सेम टाइम म्हणजे दे हॅव टू बॅलन्स की एकीकडे सॉल्ट रिस्ट्रिक्शन आहे पण इथे तुम्हाला डिहायड्रेशनमुळे इलेक्ट्रॉन घेणं जरुरी आहे, तर 1 ते 2 लिटर घेऊ शकतात, काहीच इश्यू. एक मधल्या काळामध्ये डॉक्टर असा म्हणजे बरेचसे बातम्यासुद्धा आम्ही वाचल्या, काही व्हिडिओसुद्धा व्हायरल झाले. अधेमध्ये इथनं तिथनं लोक विचारतात की आमच्या पेशंटला मेंदूत सूज आलेली आहे, मेंदूमध्ये ताप गेलेला आहे आणि त्याचं कारण डोक्यात मेंदूत अमिबा गेलेला आहे आणि आत्ता हे मधल्या तापाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर होत होतं. तर ह्या मेंदूमध्ये अमिबा जाणं किंवा अमिबाने मेंदू खाल्ला तर हे लोक अनेकदा तापाशी कनेक्ट करतात. ताप आला, मेंदू सूज आहे म्हटल्यावर तो अमिबा गेला असं ते निष्कर्ष काढून होतात. तर हा मेंदूमध्ये अमिबा जाणं हे काय टर्म आहे आणि खरोखर हे आपल्याकडे पाहायला मिळतं का तितकं फ्रिक्वेंटली, आणि ते म्हणजे आपल्याला जर याच्यापासून प्रोटेक्ट करायचं असेल तर काय? आता मेंदूमध्ये ताप जाणं हे व्हायरल एन्केफेलायटिसचं लक्षण आहे, त्याचं आणि अमिबाशी काहीही संबंध नाही. आता आपल्या भारतात सेकंड रिझन म्हणजे TBचं प्रमाण एवढं जास्ती आहे की ताप आणि नंतर हळूहळू माणूस बोलत नाही, त्याला कन्व्हल्जन आलं, तो बेशुद्ध झाला, तर ट्युबरक्युलस इन्व्हॉल्वमेंट ऑफ द ब्रेन म्हणजे ट्युबरक्युलस मेनिंजायटिस इज मोर कॉमन. हे ॲमिबा हे मध्ये जे काही ह्याच्यामध्ये आलेलं, तर तुम्ही कुठच्या गावच्या ठिकाणी गेला आणि पॉन्डमध्ये नदीच्या स्विमिंगनी पण ॲमिबा जाणार नाही. जे स्टॅग्नंट पॉन्ड्स असतात आणि म्हणजे तलाव असतात आणि त्या तलावामध्ये शेवाळं असतं आणि अशाकडे काही वेळा साचलेलं पाणी त्याच्यात शेवाळं आहे आणि त्याच्यात तुम्ही उडी मारून स्विमिंगला गेलात, ह्या पाण्यात ॲमिबाचं प्रमाण जास्ती असतं आणि हे ॲमिबा आपल्या नाकातनं कानातनं आत शिरून मग ते मेंदूपर्यंत पोचू शकतात आणि दे कॅन कॉज अ व्हेरी डेंजरस ॲमिबिक मेनिंगो एन्केफेलायटिस. पण ते आपल्याकडे असे पेशंट्स दिसतात का कुठूनही आलेले देशभरातनं? कमी, म्हणजे साधारण 1-2 वर्षातनं एक, अनलेस आता काही वेळा आम्हाला आहे मेनिंजायटिस आहे तर आम्ही बाबा कुठे राहतो, गावाहून येतो, कुठे नदीत स्विमिंगला गेले होता का, पॉन्डमध्ये किंवा शहरातला मुलगा कुठे गावात गेला आणि मग त्यांना कुठे पाणी बघितलं का मोह आवरत नाही, उड्या मारतात डुबकी मारायला. ती अशी हिस्ट्री मिळाली तर मग आम्ही त्याच्या त्या CSFची ॲमिबासाठी टेस्ट करतो. अच्छा.
पण हे एवढं कॉमन नाही आहे, म्हणजे एखादी केस रिपोर्टेबल केस होते मग लिटरेचरसाठी. डॉक्टर असं पण म्हणजे ह्याच काळामध्ये जेव्हा या बातम्या आल्या होत्या तेव्हा की स्विमिंग पूलमधलं पाणी ज्याच्यामध्ये सुद्धा अमिबा असू शकतो आणि तो अमिबा तुमच्या डोक्यात जाऊ शकतो अशा पद्धतीच्या माहिती दिली गेली किंवा येत होती समोर. तर यात काय तथ्य आहेत? कारण त्याच्यामध्ये पोटॅशियम परमॅग्नेट असतं ज्याच्यामध्ये आयडियली बॅक्टेरिया किंवा असं सर्व्हाइव्ह नाही होत म्हणून आपण पोटॅशियम वापरतो. तर मग तरी सुद्धा अशा पाण्यांमध्ये असू शकतो का अमिबा? जर स्विमिंग पूल वेल मेंटेन्ड असेल की त्यांचे सायकल्स असतात ना क्लिनिंगचे, ते पाणी चेंजिंगचे, तर बिलकुल हे अमिबा होणार नाही. जर काही असं कुठेतरी इंटिरियरमध्ये रिसॉर्ट्स आहेत की तिथे दे आर नॉट फॉलोईंग द हायजीन प्रिकॉशन्स आणि तो स्विमिंग पूल साफ गेलेला नाही तर नक्की ही रिस्क राहू शकते. डॉक्टर मगाशी बोलताना तुम्ही हार्टच्या बद्दलचा उल्लेख केला होतात की हार्टचा त्रास असू शकतो. तर हार्टच्या अनुषंगानं व्हायरल फीवरमध्ये जेव्हा असा त्रास होतो तर तो कसा लक्षात येतो, कधी लक्षात येतो आणि तुम्ही तुमच्या ह्या म्हणजे जे काही पेशंट्स पाहतात त्याच्यामध्ये काही पाहिलेले पेशंट्स आहेत हो का? हो, म्हणजे आता कसं आहे, हे मलेरिया, लेप्टो, डेंग्यू आणि इवन व्हायरल फीवर ह्याच्यामध्ये वन ऑर्गन विच कॅन बी इन्व्हॉल्वमेंट इज द हार्ट आणि त्याच्यामध्ये हार्टचं कॉन्ट्रॅक्टिलिटी कमी होतं, त्याच्यामुळे पेशंटचं ब्लड प्रेशर कमी व्हायला लागतं आणि त्याच्यामध्ये त्याला जर सेकंडरी इन्फेक्शन झालं तर आमच्याकडे हा जो कॉम्प्लिकेटेड रुग्ण होतो त्याचे ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी आहे, त्याचं ब्लड प्रेशर पण कमी आहे, त्याचं क्रिएटिनिन हाय आहे, त्याचं थोडं डोळ्यामध्ये इक्टरस आहे. तर हे जे पेशंट आहेत त्यांना हार्टचं जर लो BP असेल तर आम्ही इमिजिएटली ECG करतो, त्याचं फ्लुईड स्टेटस किती आहे. आता आमच्याकडे ICUमध्ये चांगली अल्ट्रासाऊंड मशीन्स आहेत, आम्ही त्याचं IVC म्हणजे इन्फिरियर विना केवाग्राम IVCवर माझीच मेडिसिन रेसिडेंट बघतात आणि बाबा ते IVC डिस्टेन्शन होत नाही आहे तर कंप्रेस्ड आहे तर आम्हाला कळतं, त्याला फ्लुइड्स देऊन त्याचं BP वर होईल. पण जर IVC फुल असेल म्हणजे त्याला फ्लुइडची गरज नाही आहे, मग त्याचंएको करतो आणि एकोवरती आम्हाला कळतं की कॉन्ट्रॅक्टिलिटी काही वेळा ना हे तुमच्या जेनेटिक्सवर आहे. म्हणजे 100 लोकांना डेंग्यू किंवा व्हायरल फीवर झाल्यावर त्याच्यातलं एक किंवा दोघांनाच त्याचा हार्टचा इफेक्ट होऊन पंपिंग वीक होऊन त्याचं BP क्रॅश होऊ शकतो, त्याला आपण डेंग्यू शॉक सिंड्रोम बोलतो. पण आता हे एक्झॅक्टली कुठच्या रुग्णाला का होतं त्याच्यामध्ये ते सायटोकाइन्स, ते बॅड सायटोकाइन्स त्या व्हायरल इन्फेक्शनमुळे शरीरात जे आपण पॉयझन म्हणतो की दीज आर फॅक्टर्स विच म्हणजे बॉडीमध्ये तयार होतात पण त्या व्हायरलला मारण्याच्या ऐवजी आपलेच ऑर्गनला डॅमेज करतात. पण हे 100मध्ये मलाच का आणि तुम्हाला का नाही, दॅट मे डिपेंड अपॉन द जीन्स की हाऊ युअर जेनेटिक सिस्टम इज प्रोग्राम टू हँडल द व्हायरस. त्याच्यामुळे मग हे सायटोकाइन्स तुमच्या हार्टला डॅमेज करतात आणि आम्ही बघतो म्हणजे मलेरियामध्ये कधी म्हणजे यंग अगदी 20-25 वर्षांच्या पेशंट्समध्ये सुद्धा इजेक्शन फ्रॅक्शन 15-20% होतं. मग त्यांना ICUमध्ये आपल्याला BPच्या मेडिसिनचा सपोर्ट 2-3 आठवडे देऊन हळूहळू ते रिकवर होतात. मग त्याच्यानंतर ते हार्ट बिल्ड करायचे काही बाबा कोएन्झाईम Q आहेत, असे वेगवेगळे न्यूट्रियंट्स देऊन त्यांचे हार्ट इम्प्रूव्ह करायला लागतात. तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे पण एक असा पण प्रश्न पडतो की हार्टच्या संदर्भातले डिझीज ज्यांचे जुने आजार होते ते या व्हायरल फीवरमध्ये लक्षात येऊ शकतात का? किंवा मग आता ताप आला खरा पण निमित्त हे हार्टचं होतं, तुम्ही त्याची ट्रीटमेंट नाही घेतली म्हणून तुम्हाला म्हणजे आता डायबेटिक आहे तर डायबेटिक रुग्णांमध्ये हार्टवर हळूहळू आम्ही त्याला डायबेटिक कार्डिओमायोपॅथी म्हणतो. म्हणजे तुम्हाला 8 वर्ष 10 वर्ष डायबेटीज आहे, चालताना थोडा दम लागतो, त्या दमकडे आपण दुर्लक्ष करतो, कधी एको केलेला नसतो. तुम्हाला व्हायरल फीवर होतो, BP 90 सिस्टॉलिक घेऊन रुग्ण येतो आणि मग आपलं अरे हार्टचं त्याचं कॉन्ट्रॅक्टिलिटी 15-20%च आहे. आणि मग आम्ही जेव्हा हिस्ट्री घेतो ना, डायबेटीज आहे 8-10 वर्ष, शुगर तेवढी नीट कंट्रोल नाही आहे, पण दम लागत होता पण एको कधी केलेलं नाही. म्हणजे हे व्हायरल फीवर हे निमित्त होतं का त्याचा आधीचा डायबेटीजमुळे जे हार्ट डॅमेज आहे ते आता उभारून येतं कारण अजून डॅमेज वाढतं. मग त्याच्यातनं त्याला बाहेर काढून ॲटलिस्ट आर फर्स्ट एम इज टू टेक हिम बॅक टू व्हॉट इज ओरिजिनल विच मे नॉट बी फुल 50% इजेक्शन फ्रॅक्शन, पण 31-35% त्याला घेऊन जाऊ शकतो. पण हे असं होतं की त्यांनी दुर्लक्ष केलेलं असतं, थोडं चालताना दम लागतो, आपल्याला वाटतं आपल्या वयामुळे होतो, जे स्थूल असतात त्यांना वाटतं माझ्या वजनामुळे होतो, पण मग व्हायरल फीवरनंतर BP क्रॅशच होतं.
म्हणजे व्हायरल फिवर तुम्हाला हे निमित्त इंडिकेशन देऊ होतं, शकतं. इंडिकेशन देऊ शकतं की आता का त्याचं बाबा इजेक्शन फ्रॅक्शन एवढं कमी आहे, तर कदाचित आधीपासून त्याचा हार्ट वीक होतं. अनेकदा आम्ही असं ऐकतो, अरे काही नाही, त्याला महिन्याभरापूर्वी ताप आला होता आणि त्याचे उपचार घेतले, ट्रीटमेंट केली आणि आता तो बरा आहे आणि आता एका महिन्यात त्याची डेथ झाली. तर असंही घडू शकतं का जर वेळीच त्याचं योग्य निदान नाही झालं तर? युजली रेअर, म्हणजे व्हायरल फीवरमधनं रिकवर होऊन 1 महिन्यानी डेथ होणं, अनलेस त्याच्या म्हणजे काहीतरी त्याला हार्टमध्ये प्रॉब्लेम असेल आणि तो अनरेकग्नाइज राहिला किंवा तरच होऊ शकतं. किंवा अगदी स्थूल माणूस आहे, बेडरिडन आहे, त्याला व्हायरल फीवर झाला, त्याच्यामुळे तो अजून बेडरिडन झाला आणि त्या अवस्थेत तुमच्या पायाच्या वेन्समध्ये क्लॉट्स होऊ शकतात आणि ते क्लॉट्स लंगमध्ये सरकून यू कॅन हॅव अ पल्मरी एम्बॉलिझम आणि सडन डेथ. व्हायरल फिवरच्या बद्दल असं अनेकदा होतं की ऑफिसमध्ये जेव्हा सुट्टी घ्यायची असते तेव्हा लोकांची गडबड होते. अरे व्हायरल तर आहे, 2-3 दिवसात बरा होईल, अरे व्हायरल तर आहे, औषध घेतलंस ना, आता 3 दिवस आराम केला ना, आता येऊन जा. तर व्हायरल फिवरच्या ट्रीटमेंटचा कालावधी नेमका किती असतो, असायला हवा, तो प्रत्येक पेशंटच्या अनुषंगानं बदलत जातो का? हो, आता म्हणजे पेशंटच्या अनुषंगाने पण बदलतो आणि काळाच्या अनुषंगाने पण बदलतो. म्हणजे जे व्हायरल फीवर्स पूर्वी 1-2 दिवसात 3 दिवसात रिकवर होत होते, आता काही वेळा रिकव्हरीला 7 दिवस 10 दिवस पण लागतात. म्हणजे ते रुग्ण आपल्याला सांगतात की मी ऑफिसला येऊच शकत नाही कारण मला सिव्हिअर फटीग आहे, सिव्हिअर वीकनेस आहे, भूक नाही आहे, मग थोडं त्यांना असं डिप्रेस्ड पण वाटतं आणि आपल्याला वाटतं की ह्याला सुट्टी पाहिजे म्हणून हा उगत सिम्पटम्स तयार करतो आहे, असं नाही आहे. आताचे जे व्हायरल फीवर्स आहेत ते व्हायरल फीवर्स काही वेळा इतके सिव्हिअर असतात की तुम्हाला रिकव्हरीला 2 आठवडे पण लागू शकतात. त्याच्यामध्ये आता काय असतं का फीवरसाठी, व्हायरल फीवरला अगदी म्हणजे तुमचा इन्फ्लुएन्झा पॉझिटिव्ह आलं, आपण टॅमीफ्लू देतो, ते काय 5 दिवस देतो, न्यूमोनिया असेल तर 10 दिवस देतो, पण शेवटी तुमची प्रतिकारशक्ती, तुमची रिकव्हरी व्हायची कपॅसिटी, तुम्ही किती फिट आहात, म्हणजे सपोज यू आर एक्सरसाइजिंग वेल, यू आर नॉट ओबेज, तो माणूस 2-3 दिवसात रिकवर होईल. पण सपोज का थोडासा आळशी आहे माणूस, स्थूल आहे, थोडे शुगर हाय आहेत, त्याच्यामध्ये त्याला व्हायरल फीवर झाला आणि त्या व्हायरल फीवरमध्ये तुमचं जर मसल, म्हणजे काही वेळा मायोसायटिस पण होतं, मसल इन्फ्लमेशन होतं, मग ते बॉडी प्रचंड दुखते. ह्या लोकांना 2 आठवडे 3 आठवडे पण रिकव्हरीला लागू शकतात आणि मग तेव्हा आम्ही सपोर्टिव्ह ट्रीटमेंटच देतो. हां, म्हणजे उपचार 1 महिना, म्हणजे असं नाही आहे की व्हायरल फीवर होता रे आपण 4 दिवसाचं औषध घेतलं बरं झालं, आता पुढे ते आपोआप होईल. 95% 3 दिवसात 4 दिवसात रिकवर होणार, पण जे 5% 10% रिकवर होत नाहीत त्यांना आपल्याला काळजीपूर्वक मॉनिटर करायला लागतं. ही ट्रीटमेंट मग किती दिवसांपर्यंत लांबू शकते? आता त्यांना जर चिकनगुनिया झाला असेल तर दॅट इज रिॲक्टिव्ह आर्थरायटिस, मग त्याची जी ट्रीटमेंट आहे ती कधी 6 महिने पण ओव्हर टेपरिंग टर्म्स, कारण ती जर तुम्ही 4 दिवसात आम्ही ट्रीटमेंट देतो, थोडंसं काय स्टिरॉइड्स, थोडंसं HCQS, का ते जॉईंट पेन्स 1 आठवड्यात बंद होतात, पण आपण जर ट्रीटमेंट ती इमिजिएट बंद केली तर लगेच ते जॉईंट पेन्स पुन्हा चालू होतात. त्याच्यामुळे मग ते पेशंट्सना समजावून ती हळूहळू औषधं टेपर करायला लागतात, डोस कमी करायला लागतात आणि कधी 2 महिने 3 महिने 4 महिन्यात ते हळूहळू बंद करायला लागतात. म्हणजे औषधाची जी ट्रीटमेंट आहे ती पूर्ण सुद्धा केली हां, पाहिजे. म्हणजे सपोर्टिव्ह ट्रीटमेंट जी सपोज त्याला काही जे कॉम्प्लिकेशन झालेले असतील की बाबा न्यूमोनिया झाला असेल तर थोडं रेस्पिरेटरी फिजिओथेरपी, एक्सरसाइजेस की डीप ब्रिदिंग एक्सरसाइजेस, सेकंडरी इन्फेक्शन असेल तर थोडं अँटीबायोटिक्स, कफ पातळ करायची औषधं, ही त्याला नंतर 1 महिना 2 महिनेसुद्धा लागू शकतात व्हायरल न्यूमोनिया झाल्यावर. समजा जर ही औषधं न घेता ठीक आहे रे ते होऊन जाईल, हे करू आपण ते करू, किंवा डॉक्टरांकडनं सुद्धा याचं योग्य निदान नाही झालं, योग्य पद्धतीने पुढे कफचं ट्रीटमेंट किंवा मग ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे मसल्स पेन होत आहेत त्याची ट्रीटमेंट नाही झाली, तर मग काय होऊ शकतं? ते पुन्हा बळावू शकतं, वेगळे आजार होऊ शकतात की त्याच्यातनं आणखीन काही दुसऱ्या गुंतागुंतीच्या गोष्टी होऊ शकतात? व्हायरल फीवर पुन्हा येऊ शकतो, पण अगेन दॅट डिपेंड्स ऑन युअर इम्युनिटी. पण ह्याच्यामध्ये जे विशेष सायकल होतं की तुम्ही सपोज तुमचं त्या चिकनगुनिया आहे, तुमचं चालणं फिरणं बंद झालं, तर उद्या तुम्हाला पल्मरी एम्बॉलिझम होऊन ती जर स्थूल असेल व्यक्ती आणि साधा चिकनगुनिया आहे, इट शुड रिकवर इन 6 months, पण ती झोपूनच राहिली तर मग 3rd कॉम्प्लिकेशन होतं. यू कॅन गेट थ्रॉम्बोसिस इन द
लेग वेन्स आणि दॅट कॅन कॉज पल्मरी एम्बॉलिझम अँड सडन डेथ. मग आपण म्हणतो अरे साधा चिकनगुनिया होतं पण ती 2 महिन्यामध्ये एक्सपायर झाली. तसं काही काही लोकांना ज्यांना हार्टचं इन्व्हॉल्वमेंट आलं आहे त्यांना सडन कार्डियक डेथ होऊ शकतो. म्हणजे दुर्लक्ष करता कामा नये. दुर्लक्ष करता कामा नये. जे त्या 5%, 8% लोकांमध्ये ज्यांना सिम्पटम्स प्रोलॉंग्ड आहेत त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नाही शकत. एक तुम्ही पण उल्लेख केला होता आणि मी सुद्धा पाहिलंय ते म्हणजे की आता हल्ली व्हायरल फीवर झाला किंवा मग नुसता ताप जरी येऊन गेला आपला, नेहमीप्रमाणे ताप आला, मग मी औषध घेतलं, मग मी बरा झालो, पण त्याच्यानंतर ना डिप्रेशन वाटलं किंवा कामच करायची इच्छा होत नाहीये, मला अस्वस्थ वाटतंय, मला एकटं वाटतंय, अशा गोष्टी सांगणारे मी काही लोक पाहिली होती. म्हणजे आसपासची पण पाहिली होती आणि अशा पद्धतीच्या गोष्टी घडतायत असं मी काही डॉक्टर्सकडनं सुद्धा ऐकलं होतं. तर यात किती तथ्य आहे? आत्ता तापानंतर येणारं डिप्रेशन हा खरोखर आजाराचा भाग आहे का, की ओव्हरऑलच जे मानसिक आजार आपल्याकडे आहेत तर त्याच्यानुसार आपल्याला ते डिप्रेस वाटायला लागतं? तापानंतर एक काही अंश प्रमाणात डिप्रेशन येऊ शकतं पण त्याच्यातनं तुम्ही स्वतःहून रिकवर होतात. ज्यांना आपल्याकडे आता काय आहे की मेंटल इलनेसवरती सोशल स्टिग्मा एवढा आहे की लोक बोलत नाही आणि बॅकग्राऊंडला तुम्हाला जर डिप्रेशन असेल मग व्हायरल फीवर आला ते डिप्रेशन अजून वाढतं आणि काय काय वेळा त्यावेळा ते बाहेर येतं आणि आलं तर मग बरं आहे, म्हणजे ॲटलिस्ट तो पेशंट त्याच्याबद्दल बोलला तर त्याला योग्य ते मार्गदर्शन आपण करू शकतो. पण लोक जे ट्रीटमेंट घेत नाहीत त्यानंतरही त्यांचं काय? मग काय होतं ना का देन इट मॅनिफेस्ट ॲज लॉस ऑफ वर्किंग आवर्स. म्हणजे तो जॉब पण सोडू शकतो की नाही मला, आणि मग तो कॉज ठपका ठेवला जातो व्हायरल फीवरमुळे. पण सुट्टी नाही मिळाली, मी जाऊच शकत नाही कामावर. पण ॲक्च्युली त्याचं जे डिप्रेशन असतं ते इतकं वाढलेलं असतं की ही कॅनॉट इवन हँडल डे टू डे वर्कलोड. आणि एक अजून इंटरेस्टिंग व्हायरल फीवरमध्ये आता मध्ये जेव्हा व्हायरल फीवर वाढले आम्ही एक गियाबारी सिंड्रोम नावाचा पॅरालिटिक इलनेस बघतो की ताप येऊन जातो आणि एक ते 2 आठवड्यात तुमचे पहिल्यांदा पाय खालपासनं कमजोर पडायला लागतात, मग हात कमजोर होतात, मग तुमचं अख्खं शरीर पॅरलाईज होतं आणि नंतर तुमचं श्वास घ्यायची प्रक्रिया पण पॅरलाईज होते आणि माणूस पूर्ण शुद्धीत राहतो. तर हे जे सिंड्रोम आहे की व्हायरल फीवर होऊन गेल्यावर ते बिकॉज हे जे इन्फ्लुएन्झा व्हायरसेस आहेत त्यांचे काही अँटीजन्स आणि आपल्या न्यूरोलॉजिकल टिश्यू म्हणजे मधल्या अँटीजन्समध्ये साम्य आहे. त्यामुळे तुमचं शरीर अँटीबॉडीज करतं, पण त्या अँटीबॉडीज निवळ शब्दात सांगायचं म्हणजे मूर्ख असतात. त्या व्हायरलला काही करत नाही आणि आपलेच न्यूरल अँटीजन्स डिस्ट्रॉय करतात आणि त्याच्यामुळे हे सिरियस इलनेस आहे. आणि मध्यंतरी तर आपल्याकडे बऱ्याच केसेस पुण्यामध्ये पेपरामध्ये आलेलं, आमच्याकडे इथे आलेल्या डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीमध्ये जवळजवळ 20-25 केसेस आलेल्या आणि मग त्यांना व्हेंटिलेटर लावायला लागतो आणि मग एक वेगळी ट्रीटमेंट असते. म्हणजे आपण आयदर प्लाझ्माफरेसिस किंवा IV इम्युनोग्लोब्युलिन, ती साधारण 4 ते 5 लाखावर पण ती ट्रीटमेंट जाते आणि त्याच्यातनं पण म्हणजे दिस इज द मोस्ट सिव्हिअर फॉर्म ऑफ अ कॉम्प्लिकेशन ऑफ अ व्हायरल इलनेस. त्या गियाबरी सिंड्रोमच्या बद्दलच म्हणजे तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे ते रिपोर्टेड आहे, त्याची लक्षणं काय? म्हणजे अगदी सुरुवातीलाच ती ओळखता येत नाहीत का? आणि ती म्हणजे नाही, तुम्ही चालूच शकत नाही. म्हणजे ताप आला आणि अंग दुखायला लागलं पण आता मी चालताना चप्पल पडते, आज सकाळी चालत होता मग धरून चालवायला लागलं, मग बसून उठता येत नाही, मग पायच हालत नाही, मग शेवटी हातातनं ग्रिप जायला लागते आणि इट इज व्हेरी फल्मिनंट. म्हणजे विदिन इव्हन म्हणजे इथे आम्ही बघतो की 2 ते 3 दिवसात पण श्वास पण बंद पडायची वेळ येते आणि मग त्यांना यू हॅव टू यूज व्हेंटिलेटर फॉर देम. पण मग हे का होतं, कशामुळे होतं, याच्याबद्दल काही आपण सांगू शकतो का? काय प्रिकॉशन्स घ्यायला हवेत? प्रिकॉशन्स काही नाही, म्हणजे व्हायरल फीवर कोणालाही होऊ शकतं. पण का होतं ते मी बोललो तेच की हे जे अँटीजन्स बदलतात तर काही काही वेळा ते व्हायरसचे जे अँटीजन्स असतात आणि आपलं जे मायलिन म्हणून जे कवर असतं आपल्या नर्व्हजवरती त्याच्यात आणि ह्याच्या अँटीजन्समध्ये काहीतरी साम्य असतं. त्यामुळे शरीर त्या व्हायरसच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज करतं पण ते अँटीबॉडीज आपलं मायलिन डिस्ट्रॉय करतं. ते वी कॉल इट सेकंडरी ऑटोइम्युनिटी. फाईट करण्याच्या ऐवजी ते आपल्या मित्राबरोबर फाईट करतात, तुमच्या स्वतःच्या शरीरावरला कमजोर करून टाकतं आणि मग ते नर्व्स इतके डॅमेज होतात की म्हणजे ते मग आम्ही ते IVIG देतो किंवा प्लाझ्माफेरेसिस करून त्या बॅड अँटीबॉडीज काढून टाकतो
जेव्हा आम्ही IVIG देतो तेव्हा ते अँटीबॉडीज ब्लॉक करतो, पण त्याच्यानंतर जी शरीराची रिकव्हरी आहे की नर्व्स रिजनरेट ॲट द रेट ऑफ 1 सेंटीमीटर पर वीक, त्याच्यामुळे ते परत ते मायलिन ग्रो होऊन तुमचे हातपाय हालायला 3 ते 4 महिने पण जाऊ शकतात. हे लगेच तर होत नसेल, ह्याच्यासाठी काही एक अवधी लागत असेल, तर तो किती अवधी लागतो आणि प्रत्येक वयोमानानुसार तो वेगळा अवधी लावतो का? म्हणजे वृद्धांमध्ये ते कदाचित लवकर होताना पाहायला मिळेल, तरुणांमध्ये ते कमी लवकर नाही होताना असं? नाही नाही ते तुम्ही गियाबारी सिंड्रोम हे इनफॅक्ट तुमची इम्युनिटी जेवढी जास्त तेवढं ते अटॅक, तो मिसगायडेड अटॅक जास्ती स्ट्रॉंग पण होऊ शकतो. म्हणजे इवन इन यंग पीपल आम्ही बघतो की 2-3 दिवसातच, म्हणजे तो रेसिडेंट जेव्हा फोनवर सांगतो सर असा असा पेशंट ॲडमिट झाला आहे, त्याला 3 दिवसापूर्वी ताप आलेला, मग 2 दिवसापूर्वी पाय हालायला लागले नाही, मग आम्हीच ते पुरं करतो. मग आज त्याचे हात हालत नाही आहेत का, मग आता रेस्पिरेटरी डिस्ट्रेस आहे का, हो त्याला IVIG लागेल, चल सँक्शन करून चालू कर. ते तुम्ही It can be- सँक्शनचा हां. उल्लेख केला तर ते सायन हॉस्पिटलमध्ये मिळतं किंवा दिलं जातं, तुम्ही ते अवेलेबल करून देतात तुमच्या अखत्यारीत हां, आहेत ना काही आपल्याकडे जे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आहे त्याच्या अंतर्गत 2 लाखापर्यंत IVIG आपण फ्री देतो. त्यांना फक्त ऑरेंज किंवा येलो रेशन कार्ड लागतं. इवन जे बऱ्याच वेळा आउट ऑफ स्टेट आलेले असतात, मग आम्ही त्यांना तसं सोडत नाही. आपली जी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे त्यांना आधार कार्ड लागतं, त्याच्या अंतर्गत ते फ्री होतं. आणि एक आपल्या म्हणजे म्युन्सिपल हॉस्पिटल्सची खासियत अशी आहे की जे 20,000 रुपयाचं 5 ग्रॅमचं IVIG आहे हे आपल्या हॉस्पिटलमध्ये 7,500 ते 8,000ला अवेलेबल असतं. त्यामुळे ते कॉस्ट ऑलमोस्ट 40% येतं आणि फक्त तो डोस तुमच्या वेटप्रमाणे असतो. त्याच्यामुळे 50-60 किलो वजन असेल तर ते त्या MPJYच्या 2 लाखाखाली कवर होतं. आता सपोज तो स्थूल पेशंट आहे, 80 किलोचा आहे आणि थोडं एक्स्ट्रा लागत असेल तर आम्ही सोशल वर्करला रिफर करतो. मग ते सोशल वर्करच्या थ्रू बाबा 50,000चा अजून पाहिजे, मग ते सोशल वर्करच्या थ्रू अरेंज होतं का वी गो टू डोनर्स आणि दे गेट इट. किंवा अगदी बाबा 50,000 रिलेटिव्स किती देऊ शकतात की 5-10 हजार देऊ शकतात, उरलेले मग PBCF म्हणजे डीन्सचं पुअर बॉक्स चॅरिटी फंड आहे त्याच्यातनं अरेंज होतं. मला आणखीन एक विचारायचं ते म्हणजे डॉक्टर की हे गियाबरे सिंड्रोम जर ट्रीटमेंट नाही दिली तर काय होऊ शकतं पेशंट बरोबर? पेशंट काय ट्रीटमेंट नाही दिली तर तो परमनंटली पॅरलाइज राहणार आणि मग तो व्हेंटिलेटरवर जातो. डॉक्टर अनेकदा निदान नाही करू शकत अशा आजारांचं. म्हणजे तुम्ही तर इथं अनेक डॉक्टर पेशंट बघता, तुमच्याबरोबर अनेक डॉक्टर्स आहेत, तुम्ही कन्सल्ट करतात, पण बाहेर जिथं MBBS सुद्धा नाही आहे डॉक्टर, असे डॉक्टर्स जेव्हा ट्रीटमेंट देतात त्यांच्याकडनं कदाचित हे फक्त पॅरालिसिस अशा पद्धतीने याचं निदान मग केलं तेव्हा जाऊ काय शकतं. होतं ना, युजली ते मोठ्या सेंटरला रिफर करतात की ताप आलेला आणि आता पेशंटचे हातपाय हालत नाही. एवढे जरी क्लू आम्हाला मिळाले का पेशंट कुठनं बाबा गडचिरोलीतनं कुठे नागपूरहून आला आहे किंवा ते डायरेक्टली काय काय वेळा मुंबईला आणतात, तर एवढा क्लू मिळाला तरी बाकी असतो. म्हणजे वी डोंट एक्सपेक्ट इन इंटिरियर होमिओपॅथिक और आयुर्वेदिक पर्सन टू फुल्ली नो, बट त्या ठिकाणी ॲटलिस्ट त्यांना एवढं कळलं का हा जो आजार आहे हा आपल्या हमारे बस की बात नाही आहे, आपल्या हातातलं नाही आहे. आणि जर पुढल्या सेंटर आणि बरं कसं झालं आहे आता आपल्याकडे सगळीकडे म्हणजे माझे स्टुडंट आपले जे आहेत ते गावोगावी आम्हाला भेटतात. MD झालेले डॉक्टर त्यांनी तिथे हॉस्पिटल चालू केलेले आहेत, जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत, त्याच्यामुळे युजली निदान 1-2 दिवसात होऊन जातं. व्हायरल फिवरला तुम्ही दुर्लक्ष करू नका, व्हायरल फिवरच्या लक्षणांना तुम्ही दुर्लक्ष करू नका. व्हायरल फिवरचे योग्य उपचार आणि योग्य निदान हे घेतलंच पाहिजे. आत्ता डॉक्टरांशी बोलताना आपल्या लक्षात आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे की तुम्हाला व्हायरल फिवर जेव्हा जेव्हा होतो तेव्हा तो व्हायरल फिवर तुम्हाला एक प्रकारे हिंट द्यायला येत असतो, तुम्हाला कुठल्या तरी गोष्टींसाठीचं आठवण करून द्यायला येत असतो. ही सुद्धा गोष्ट विसरू नका. योग्य उपचार घेतलेत तर तुम्ही त्यातनं बरे होऊ शकतात आणि जर उपचार आणि निदान योग्य झालं नाही तर तुम्ही जीवसुद्धा गमावू शकतात. त्यामुळे व्हायरल फिवरला मनावर घ्या, योग्य उपचार घ्या. डॉक्टरांकडनं आपण बरीचशी माहिती घेतलेली आहे. आणखीन तुमचे असे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समधनं नक्की कळवा. आणि विशेष म्हणजे तुम्हाला काय वाटतं आजचा हा हेल्थ टॉकचा एपिसोड पाहिल्यानंतर तुम्हाला कधी असे अनुभव आले आहेत का? व्हायरल फिवर आला, त्याचा उपचार झाला नाही किंवा जे लक्षण दिसतंय त्या व्यतिरिक्त इतर काही गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या होत्या का? आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की तुमचा व्हायरल फिवर ट्रीटमेंट घेत असताना उशीर झाला, तो ताप बरा व्हायला असं सुद्धा वाटत असेल तर ते सुद्धा कमेंट बॉक्समधनं नक्की कळवा. धन्यवाद डॉक्टर, तुम्ही आमच्याशी बातचीत केलीत आणि तुम्हा सगळ्यांचे सुद्धा धन्यवाद.